सर्वांना नमस्कार. मित्रहो, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. गरम वातावरणामध्ये वाढत आहे आणि त्यामुळं थंड काहीतरी प्यायला मिळावं असं प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजे शांत वाटतं शरीराला. तर सगळ्यात चांगलं आरोग्यासाठी थंड पेय कोणतं आहे, हे जर आपण शोधायला गेलो तर त्याच्यामध्ये एक आयुर्वेदामध्ये म्हणतात बघा, अमृत पेय. हे कशाला म्हटलेलं आहे अमृत पेय? त्याचे फायदे कोणते असतात? ते आरोग्यासाठी एवढं चांगलं काय आहे? त्याच्यातले गुणधर्म कोणते असतात? आणि यासाठी त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की हे जे पेय आहे, आरोग्यासाठी चांगलं आणि थंड असलेलं, शरीराला लगेच थंडावा देतं, त्याचं नाव आहे, आपल्या मराठीमध्ये त्याला आपण ताक म्हणतो किंवा इंग्रजीत बटर मिल्क म्हणतो. हे ताक म्हणजे लस्सीच्या स्वरूपानं असेल, साधं ताक म्हणून असेल किंवा मठ्ठा म्हणून असेल, तर हे जर पिलं तर आरोग्याला कोणते कोणते फायदे मिळतात, कशासाठी याचं महत्त्व आहे एवढं, तर हे आज आपण पाहूया. आता सध्या बाजारामध्ये जे कोल्ड्रिंक्स मिळतात, बाटल्या भरभरून वेगवेगळ्या कंपन्यांचे, एवढे ॲडव्हर्टाईज, एवढ्या जाहिराती त्याच्यात, तर त्याच्यामध्ये सोडा खचाखच भरलेला असतो. प्रत्येक याच्यामध्ये सोडा असतो. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण एवढं जास्त असतं की त्यामुळं त्याच्या ज्या कॅलरीज आहेत शरीराला मिळणाऱ्या, त्याच्यानं विनाकारण शरीरामध्ये कॅलरीज वाढायला, वजन वाढायला, त्याच्यामुळं वाईट इफेक्ट व्हायला त्याचं सगळं कारण होतं. म्हणून हे वाईट जर परिणाम नको असतील तर हे आपलं साधं नैसर्गिक असलेलं जे ताक आहे, हे ताक सगळ्यात चांगलं आहे. याला बेस्ट समर ड्रिंक असं पण म्हटलेलं आहे. याचा सगळ्यात फायदा आहे की हे प्रोबायोटिक म्हणून काम करतं. म्हणजे काय म्हणतो आपण प्रोबायोटिक? म्हणजे जेव्हा पोटामध्ये जातं तेव्हा पोटामध्ये थंडावा तर निर्माण करतंच, परंतु शरीरातली ऊर्जा पण थोडीशी वाढते, फ्रेश वाटायला लागतं, अंगातलं पाण्याची भरपाई करते, म्हणजे डिहायड्रेशन किंवा शुष्कता शरीराला होऊ देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोटामध्ये आतड्यामध्ये जे चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याला लागत असतात, ज्याला आपण इंटेस्टायनल फ्लोरा म्हणतो, याची संख्या ताक हे सगळ्यात चांगल्या प्रकारे वाढवतं आणि त्यामुळं पचन चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. म्हणून आपण काय म्हणतो, जेवण केल्यानंतर थंड ताक 1 ग्लास 1.5 ग्लास तरी पिलं पाहिजे. हे आपल्याकडं आधीपासून लोकांनी म्हटलेलं आहे, ते उगीच नाही. याला हे तथ्य आहे. तसंच याच्यामधून दुसरा फायदा काय होतो, हे पिल्यानंतर त्याच्यातून इलेक्ट्रोलाइट्स चांगल्या प्रकारे मिळतात आणि इलेक्ट्रोलाइट्स मिळाल्यामुळं काय होतं की सगळं हायड्रेशन तर होतंच, म्हणजे पाणी तर शरीरातली लेवल चांगल्या प्रकारे मेंटेन होतेच, परंतु हे जे इलेक्ट्रोलाइट असतात, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम असेल, याचा स्तर जर चांगला रक्तातला वाढू लागला तर तुम्हाला थकवा पण जास्त येत नाही, अशक्तपणा पण येत नाही आणि त्याच्यामुळं पायाला गोळे येणं, मसल क्रॅम्प्स येणं किंवा अतिशय थकून जाणं, कारण उन्हामुळं काय होतं, सीन येतो, खूप थकून जातं माणूस, तर हे अशा प्रकारे ते थकून जात नाही. म्हणून हे इलेक्ट्रोलाइट्स पण मिळतात, त्यात तो एक फायदा आहे. तसंच उष्माघात जे म्हणतात उन्हाळ्यामध्ये, ज्याला हीट स्ट्रोक म्हणतात, ज्यामुळं अतिउष्णतेचा दुष्परिणामामुळं काही ठिकाणी माणसांचे मृत्यूसुद्धा होतात. तर हे टाळण्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा उन्हातून याल तेव्हा तेव्हा जर तुम्ही ताक पित असाल किंवा लस्सी पित असाल किंवा त्याचा केलेला मठ्ठा पित असाल, तर तुम्हाला त्याच्यापासून बचाव व्हायला चांगल्या प्रकारे मार्ग मिळतो. आणि हेच नियमितपणाने पिणाऱ्याला स्ट्रोक किंवा हीट स्ट्रोक जो आहे हा होणार नाही, उष्माघातापासून मृत्यू येण्याची भीती अजिबात राहणार नाही. तसंच प्रथिनं जे असतात, प्रोटीन्सचं प्रमाण पण ताकामध्ये बऱ्या प्रकारे असतं. त्यामुळं काय होईल की खनिजं तर मिळतातच, मिनरल्स मिळतात, इलेक्ट्रोलाइट्स मिळतात आणि क्षार पण मिळतात त्याच्यातून. म्हणून प्रथिनं जर मिळाली तर प्रथिनामुळं काय होतं की थोडंसं तुम्हाला स्ट्रॉंग ताकद यायला पण चांगल्या प्रकारे मदत होईल. तसंच हे फर्मंटेड म्हणजे काय म्हणतो आपण याला, दुधापासून दह्यापासून हे ताक केलेलं असतं. म्हणून हे जे फर्मंटेड झालेलं असतं याच्यामध्ये जे हे रूपांतर दुधाचं दह्यामध्ये, दह्याचं ताकाकडे जे करतो आपण, त्याचं जे रूपांतर करण्याकरता ज्या बॅक्टेरिया किंवा जे जंतू असतात मध्ये, हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात आणि त्याच्यामुळं काय होतं की पोटाचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहायला मदत होते, अन्न पचन चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते आणि त्या व्यक्तीचं पोट साफ चांगल्या प्रकारे होतं,
हा सगळ्यात मोठा फायदा आहे. त्याला कॉन्स्टिपेशन होणार नाही, बद्धकोष्ठता होणार नाही. म्हणून ताक हे नियमितपणाने पिलं पाहिजे. तसंच पित्ताचा त्रास सुद्धा कमी होतो, कारण ताकामधलं जे लॅक्टिक ॲसिड असतं ते आपलं जे पित्त साठ असतं पोटामध्ये त्याच्यातलं हायड्रोक्लोरिक ॲसिडला ते न्यूट्रलाइज करत असतं आणि त्यामुळं पित्त पण कमी होतं किंवा जे आंबट गुळण्या येत असतात किंवा रिफ्लक्स इसोफॅजायटिस ज्याला म्हणतात की पित्त उसळ्या मारून वर येत असतं, अन्ननलिकेमध्ये ज्यांच्या काही आग होत असते किंवा जिथं उष्णता जास्त वाटते, घास गिळताना ज्यांना त्रास होतो, हा पण त्रास कमी होतो. तसंच ताक हे पोटामध्ये गेल्यानंतर आतून आतड्यांच्या ह्याला सगळं असं कव्हरिंग केल्यासारखं करतं, कोटिंग केल्यासारखं करतं आणि हे कोटिंग केल्यामुळं सुदिंग इफेक्ट चांगल्या प्रकारे मिळतो आणि त्यामुळं त्या व्यक्तीला पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. तसेच हाडांना याचा फायदा काय आहे की याच्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस चांगल्या प्रकारे असतं आणि म्हणून त्या हाडं मजबूत व्हायला पण याचा फायदा होतो. हाड सांधेदुखी होणार नाही, तसंच हाडं कमजोर पण राहणार नाही. तसं त्याचा फायदा दातांसाठी पण चांगल्या प्रकारे होतो. तसंच वजन कंट्रोल ठेवायला, कारण याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात. हे सगळे बाकीचे घटक चांगले असतात, परंतु कॅलरीज म्हणजे त्याच्यापासून चरबी जास्त होणार नाही, वजन जास्त वाढणार नाही, तुमची भूक पण थोडीशी भागल्यासारखी होते, म्हणून वजन तुमचं वाढणार नाही. तसंच तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. तसंच तुमचं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला याच्यामुळे मदत होते, कारण याच्यामध्ये लोणी नसतं, याच्यामध्ये आपण तूप जाऊ देत नाही, म्हणून कोलेस्ट्रॉल सुद्धा जास्त वाढणार नाही. तसंच तुमचा रक्तदाब कंट्रोल व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. तसंच तुमचा मूड, मानसिकता जी आहे, हे मूड चांगल्या प्रकारे राहतो आणि तुमची मानसिकता चांगल्या प्रकारे फ्रेश, चांगला उत्साही आणि ॲक्टिव्ह राहायला तुम्हाला चांगल्या प्रकारे ही मदत करते. तसंच याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 पण असतं, म्हणजे B12 कमी झाल्यामुळं जे काही नसा कमजोर होणं किंवा नसा दुखणं किंवा त्रास होणं नसांचा, तर हे सुद्धा होणार नाही. तसंच हे त्वचा व केसांसाठीही चांगलं असतं. याच्यातील जे घटक आहेत ते केसांची मुळं मजबूत करायला, त्वचा चांगली टवटवीत आणि प्रफुल्ल तजेलदार ठेवायला पण मदत करतात. ताक पिताना ते चविष्ट लागावं, चांगलं लागावं, याच्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही जिरेपूड मिसळू शकता, खूप टेस्टी लागतं ताक. किंवा त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकू शकता, त्यानंही खूप चांगलं लागतं. किंवा पुदिना थोडासा त्याच्यामध्ये मिक्स करू शकता किंवा काळं मीठ पण थोडंसं त्याच्यामध्ये टाकू शकता. हे थोडं थोडं मध्ये वापरायचं आहे. याच्यामुळं काय होतं की त्याची चव पण चांगल्या प्रकारे येते आणि ते आणखी चांगल्या प्रकारे शरीराला फायदा द्यायला लागतं. फक्त एकच काळजी घेतली पाहिजे, हे ताक हे ताजं पाहिजे केलेलं, खूप जास्त आंबट नसलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे थंड असलं पाहिजे. मात्र थंड करण्याकरता त्याला कुठला तरी बर्फ कुठून तरी गोळा करून आणलेला आणि कशाही प्रकारचा त्याच्यात टाकून ते नाही केलं पाहिजे. त्याच्यात जर त्या घाण पाण्याचा बर्फ केलेला असेल तर त्याच्यातील जे जंतू त्याच्यामध्ये जातील ताकामध्ये, तर ते तुमच्या आतड्यांना, तुमच्या शरीराला फूड पॉइझनिंग सुद्धा करू शकतात, दुष्परिणाम करू शकतात, तुमचं पोट बिघडू शकतं, तुम्हाला लूज मोशन्स, पातळ संडास लागू शकतात. म्हणजे अशा प्रकारे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे की ताक हे ताजं पाहिजे, थोडंसं थंड पण पाहिजे, परंतु हे चांगली स्वच्छता पाहून, स्वच्छतेची काळजी घेऊन आणि आरोग्यासाठी चांगल्या नियम असतात ते पाळून हे केलं पाहिजे. ही महत्त्वाची सूचना लक्षात घेतली पाहिजे. तर अशा प्रकारचं हे जे अमृत पेय आपण ज्याला म्हणतो किंवा बेस्ट समर ड्रिंक म्हणतात किंवा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्याकरता सगळ्यात चांगलं जे कोल्ड ड्रिंक्स आहे, जे सगळ्यात चांगलं थंड शरीराला करणारं जे शीत पेय आहे, हे म्हणजे ताक किंवा ज्याला आपण बटर मिल्क म्हणतो. तर याचं नियमितपणानं कधी दुपारचं जेवण झाल्यानंतर असेल, म्हणजे जेवण झाल्यानंतर पिणं हे चांगलं फायद्याचं आहे. जेवताना पिलं तरी पण त्याचा फायदा होतो किंवा तुम्ही दिवसातून कधीही आधीमध्ये पिलात तरी पण ते चालतं. परंतु आपण सांगितले ती पुन्हा एकदा मी सांगतो की ते स्वच्छ असलं पाहिजे, ताजं असलं पाहिजे, आरोग्याचा विचार करून त्याच्यामध्ये जेव्हा काही मिक्स करायचं आहे किंवा त्याला थंड करण्यासाठी जो बर्फ वापरायचा आहे, सगळ्यात धोका तिथं असतो. हा बर्फ चांगल्या पाण्याचा आहे का याची खात्री करूनच वापरा, नाहीतर आपलं साधं ताक फ्रीजमध्ये ठेवून त्या फ्रीजमधून थंड झालेलं ते ताक वापरलं पाहिजे. किंवा लस्सी असेल किंवा मठ्ठा असेल तर हे अशा प्रकारे वापरा, म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाही. तर हे सगळे नियम पाळूया, नियमितपणानं ताक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पिऊन आपलं शरीर थंडगार ठेवूया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि
डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नातं. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून